ऐका जरा, आज एक मोठं सत्य सांगतो. कलियुगात विठ्ठल आणि विश्वेश्वर म्हणजेच बाळू मामा. सावधान, हा केवळ एक व्हिडिओ नाही तर तुमच्या आयुष्याची दिशा बदलणारा एक दैवी संदेश आहे. आदमापूरच्या या धनगराचा भंडारा नक्की काय चमत्कार करतो आणि या भंडाराचं ते गुपित काय आहे जे व्हिडिओच्या अगदी शेवटी सांगणार आहे. म्हणून हा व्हिडिओ एक सेकंदही न घालवता शेवटपर्यंत बघा, कारण आज तुमच्या नशिबाचं दार उघडणार आहे. या विस्तीर्ण मातीत हजारो आले आणि हजारो गेले, पण ज्याच्या एका शब्दाने काळ थांबला आणि मृत्यूनेही आपली वाट बदलली तो हा बाळू नावाचा निखारा. लोकांना वाटलं खांद्यावर घोंगडी, डोक्याला फेटा आणि हातात काठी घेऊन फिरणारा हा साधा धनगर आहे. पण कोणाला ठाऊक होतं की पंढरीचा पांडुरंग आणि काशीचा विश्वनाथ एकाच रूपाने या मातीत वावरतोय. अरे, हा मानवी देह फक्त संसाराच्या व्यापात अडकण्यासाठी नाही तर तो एका मोठ्या ध्येयासाठी आणि परमार्थासाठी मिळालाय. जगाच्या या चकचकीत मायेमध्ये स्वतःला हरवून बसलाय. क्षणिक सुखाच्या मागे धावणाऱ्या मानवा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. तुम्ही याला माना किंवा नका मानू, हा आहेच. पण ज्या दिवशी याने तुम्हाला मानायचं सोडलं ना, त्या दिवशी तुमच्या दारात हजारोची गर्दी जमा झाल्याशिवाय राहणार नाही. हा शब्द आहे या बाळू धनगराचा. ज्या घरामध्ये बाळूमामांचे नाव घेऊन घास शिजतो तिथे तो केवळ आहार राहत नाही तर तो साक्षात महाप्रसाद होतो. अशा घरात हा स्वतः वास करतो. हा डॉक्टर आहे, हा वैद्य आहे आणि हाच साक्षात महादेवाचा रुद्र अवतार आहे. हा कोणा एका जातीचा किंवा धर्माचा नाही तर हा संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी अवतरलेला तारणहार आहे. अंधश्रद्धा नाही, ही अढळ श्रद्धा आहे. ज्याच्या काळजात हा बसलाय त्याला जगाची भीती नाही. हा बाळूमामा आहे. मानला तर देव आहे, नाही तर फक्त एक धनगर. पण सत्य हेच आहे की हा आहेच आणि अनंत काळ राहणार. या कलियुगाच्या ओसाड रानात जिथे माणुसकी शोधून सापडत नाही तिथे हा घोंगडीवाला आशेचा किरण बनून उभा आहे. ज्या काशीच्या विश्वेश्वराला पहाटे स्नान घातलं जातं त्याच वेळी या धनगराचे पाय न धुता आरशासारखे स्वच्छ होतात, हे साध्या डोळ्यानं कसं समजणार? हा चमत्कार नाही, हे साक्षात ईश्वरी अस्तित्वाचं प्रमाण आहे. संतांची शिकवण आणि कीर्तनं सोडून व्यर्थ गोष्टींमध्ये गुंग झालेल्या समाजाला हा बाळूमामा पुन्हा सन्मार्गावर आणतोय. जोपर्यंत या मातीतला भंडारा तुमच्या कपाळावर लागत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनाची खरी सार्थकता होणार नाही. हा बाळू धनगर म्हणजे केवळ एक व्यक्ती नाही तर तो या विश्वाचा चालक आहे. जो या सत्याला ओळखेल त्याचं जीवन धन्य होईल. अरे, ही वारी आदमापूरची नाही, ही वारी मुक्तीची आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर यूट्यूबला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करा आणि कमेंट करा, कारण पार्ट 2 याहूनही थरारक असणार आहे.